तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की डिसेंबर 2025 मध्ये सिडकोच्या माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेअंतर्गत 16,098 घरांची जाहिरात प्रसिद्ध केली होती आणि तेव्हापासून या योजनेला ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झालेली होती आणि त्यानंतर अनेक अर्जदारांनी फार मोठ्या अपेक्षेने या लॉटरीसाठी किंवा या लॉटरीसाठी हा शब्द वापरला तरी तुम्ही समजून घ्या मित्रांनो, ही लॉटरी नाहीये, तुमच्या पसंतीनुसार घर निवडण्याची ही योजना आहे. पण बोलताना कदाचित लॉटरी हा जरी शब्द आला तरी कृपया तुम्ही समजून घ्या. तर ही जी काही योजना आहे या योजनेसाठी ज्यांनी खूप मोठ्या अपेक्षेने अर्ज केले होते त्यांची अपेक्षा कुठेतरी आता भंग होताना दिसत आहे. कारण डिसेंबर 2025च्या सोडतीचा किंवा परत मी सांगतोय सोडतीचा म्हणण्यापेक्षा डिसेंबर 2025च्या या योजनेचा निकाल अद्यापही जाहीर झालेला नाही आणि म्हणून गेल्या अनेक महिन्यापासून सिडकोचे अर्जदार सातत्यानं कमेंट्स करतायत की सर नेमकं सिडकोच्या लॉटरीचं काय झालं, सिडकोची लॉटरी कधी येणार आहे किंवा सिडकोची जी काही योजना जाहीर झालेली आहे त्याचा निकाल कधी लागणार आहे किंवा त्याची विजेत्यांची घोषणा कधी केली जाणार आहे, अशा अनेक कमेंट्स येत आहेत. आणि म्हणून मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण नेमकं सिडकोच्या लॉटरी संदर्भात काय आतापर्यंत घडामोडी घडलेल्या आहेत, सद्यस्थितीमध्ये सिडकोकडून कोणतं महत्वाचं स्पष्टीकरण आलेलं आहे आणि येणाऱ्या 10 ते 15 दिवसामध्ये नक्कीच याची लॉटरी काढली जाईल का किंवा नक्कीच ही योजनेची विजेत्यांची घोषणा केली जाईल का, या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? आता मजेत ना हा प्रश्नच येणार नाही मित्रांनो, कारण तो प्रश्न मी करणारच नाही. पण तरी सुद्धा ज्यांनी या ठिकाणी अर्ज केलेले आहेत ते सगळ्यांच्या नजरा मित्रांनो या सिडकोच्या लॉटरीकडे लागलेल्या आहेत किंवा सिडकोच्या योजनेकडे लागलेल्या आहेत. कारण अनेकांनी या ठिकाणी अर्ज करताना तडजोड करून आर्थिक तडजोड करून या ठिकाणी अर्ज केलेले आहेत. म्हणजे काहींनी क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केलं, काहींनी दागिने गहाण ठेवून पेमेंट केलं, काहींनी इकडून तिकडून उसनवारी घेऊन या ठिकाणी पेमेंट केलेलं आहे. आणि पेमेंट सुद्धा साधन होतं मित्रांनो. EWS साठी 75,000, LIG 1 साठी 1 लाख आणि LIG 2 साठी तब्बल 1.5 लाख रुपये या ठिकाणी जे काही अनामत रक्कम आहे ती घेण्यात आलेली आहे आणि म्हणून अमाऊंट सुद्धा खूप मोठी आहे. मग डिसेंबर 2025 सोडत अद्यापही जाहीर का झाली नाही, त्याला अनेकदा पोस्टपोन करण्यात आलं, अनेकदा मुदतवाढ देण्यात आली, आपण पाहिलेलं आहे. कारण प्रतिसाद कमी असल्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आल्याचं आपण पाहिलेलं आहे. पण आता सगळ्या अर्जदारांचा एकच प्रश्न आहे की नेमकं या सिडकोच्या लॉटरीची घोषणा कधी होणार आहे, नेमका मला निकाल कधी बघायला मिळणार आहे, नेमकं विजेत्यांची यादी कधी बघायला मिळणार आहे, आम्ही त्याची वाट बघत आहोत. आणि म्हणून आता नेमकं या संदर्भात अनेक आमचे पत्रकार बांधव आहेत, अनेक अर्जदार आहेत जे सातत्यानं सिडकोचे खेते घालत आहेत, सिडकोला सातत्यानं प्रश्न विचारत आहेत, फोन करत आहेत की नेमकं या लॉटरीचं काय झालेलं आहे. आता मित्रांनो हे सगळा रेटा आल्याच्या नंतर, एवढ्या सगळीकडून दबाव आल्याच्या नंतर आता सिडकोने त्या संदर्भातलं महत्वाचं अपडेट दिलेलं आहे. आता या संदर्भातलं वृत्त हे मित्रांनो आज तुम्ही महाराष्ट्र टाइम्स मध्ये पाहिलं असेल किंवा तुम्ही वाचलं सुद्धा असेल किंवा आपल्या सिडकोच्या वेगवेगळ्या ग्रुपवरती सुद्धा हे न्यूज आलेली असेल असं आम्ही गृहीत धरतो. म्हणून ज्यांना या संदर्भात माहिती आहे त्यांनी हा व्हिडिओ स्किप केला तरी चालेल. आता महत्वाचे 2-3 पॉईंट आहे मित्रांनो की नेमकं लॉटरी कधी होणार आहे. आता सध्या आपल्याला माहिती आहे की मे मध्ये लॉटरी जाहीर केली जाईल असं अगोदर सांगण्यात आलं होतं. त्या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा आम्ही बनवलेला होता. 6 मे 2026 रोजी सिडकोचे माझे पसंतीचे सिडकोचे घर लॉटरी कधी होणार, अर्जदारांचा सवाल, सिडकोने ठरवला मुहूर्त. बघा काय सांगितलं त्यावेळेस की आम्ही मुहूर्त ठरवले आहे. कारण त्यावेळेस सिडकोने सांगितलं होतं की येणाऱ्या 15 दिवसात आम्ही ही सोडत जाहीर करणार आहोत. पण 15 दिवस उलटून गेले, 1 महिना उलटून गेला तरी सुद्धा ही सोडत जाहीर झाली नाही. मग आता मध्यंतरी आपल्याला माहिती आहे की विधान परिषदेच्या निवडणुका आल्या, त्याची आचारसंहिता जाहीर झाली आणि आचारसंहितेचं पुन्हा कारण देण्यात आलं आणि पुन्हा ही सोडत लांबणीवर पडली. पण आता मित्रांनो आचारसंहिता संपलेली आहे, सगळ्या गोष्टी संपलेल्या आहेत, तरी सुद्धा याची सोडत जाहीर झालेली नाही. पुन्हा एक बातमी पुढे आली की पावसाळी अधिवेशनादरम्यान या सिडकोच्या लॉटरीची घोषणा केली जाणार किंवा ही लॉटरी काढली जाणार आहे. तर पावसाळी अधिवेशन तुम्हाला माहिती आहे मित्रांनो 22 जून ते 10 जुलै पर्यंत हे पावसाळी अधिवेशन चालणार आहे आणि आज आहे 30 जून 2026, म्हणजे अर्ध पावसाळी अधिवेशन निघून गेलेलं आहे. आता फक्त अवघे 10 दिवस राहिले मित्रांनो. आणि सिडकोतून माहिती मिळालेली आहे की आम्ही या पावसाळी अधिवेशनामध्ये या लॉटरीची पूर्ण तयारी केलेली आहे. परंतु
आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून अद्यापही या सोडतीला वेळ मिळालेला नाही किंवा याचा मुहूर्त अद्यापही ठरवण्यात आलेला नाही. त्याच्यामुळे सोडत कुठेतरी लांबणीवर पडत असल्याचं सिडकोतून स्पष्ट केलेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे सिडकोचे नवीन व्यवस्थापकीय संचालक श्री अश्विनजी मुदगल हे आहेत आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की आमची या सोडतीची किंवा या योजनेची तयारी पूर्ण झालेली आहे. आम्ही फक्त मान्यतेची वाट बघत आहोत. जशी याला मान्यता मिळेल, तारीख ठरेल, तसं आम्ही ही लॉटरी जाहीर करू. किंबहुना येणाऱ्या काही दिवसामध्ये लवकरच आम्ही ही सोडत जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितलेलं आहे. आता हे वृत्त महाराष्ट्र टाइम्स, आजच्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये आलेलं आहे. बातमीचं टायटल काय बघा, घरांच्या सोडतीसाठी प्रतीक्षा, सिडको घरांच्या सोडती तारीख निश्चित होत नसल्याने ग्राहकांची घालमेल. सिडकोचे नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक अश्विन मुदगल यांनी सिडको घरांच्या विक्रीसाठी सर्वोच्च प्राधान्य देत पहिल्याच बैठकीत आपण गृहनिर्माण प्रकल्पाचा आढावा घेतल्याचे त्यांनी मटाला सांगितले. त्या अनुषंगाने लवकरात लवकर घरांची सोडत काढली जाणार असल्याचे ते म्हणाले. जे लवकरात लवकर सोडत काढू असंही कुठेतरी ते म्हणाले आहेत. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतरही सिडको सोडतीचा दिनांक जाहीर करत नसल्यामुळे ग्राहकांमध्ये चलबिचल वाढू लागली आहे. सोडत काढण्यासाठी ग्राहकांचा वाढता रेटा लक्षात घेऊन पावसाळी अधिवेशनातच घरांची सोडत काढण्यासाठी सिडकोच्या मार्केटिंग विभागाने तयारी पूर्ण केली आहे. परंतु अधिवेशन सुरू होऊन आठवडा उरला तरी सोडतीची तारीख जाहीर केली नसल्याने किंवा जाहीर केली जात नसल्याने ग्राहक बेचैन झाले आहेत. म्हणून कुठेतरी मित्रांनो ही सोडत लवकरात लवकर जाहीर करणं आवश्यक आहे. अन्यथा काय होईल की ज्या लोकांनी, ज्या अर्जदारांनी गेल्या 4 महिन्यापूर्वी म्हणजे जानेवारीमध्ये काहींनी डिसेंबरमध्ये पेमेंट केलेलं आहे, काहींनी जानेवारीमध्ये पेमेंट केलेलं आहे आणि आता जून आहे मित्रांनो, म्हणजे 6 महिने ऑलरेडी निघून गेलेले आहेत. म्हणजे या 6 महिन्यामध्ये त्यांनी भरलेल्या 1.5 लाखावर जर तुम्ही व्याज काढलं, साधारण बँकेच्या रेटनुसार जर तुम्ही 9.5% जरी व्याज काढलं तरी ते करोडोच्या घरामध्ये जाते आणि हे नुकसान अर्जदारांना सहन करावं लागत आहे. आता इथे खरी मेक अशी आहे की जर समजा एखाद्या अर्जदाराला घराचे पैसे भरायला उशीर झाला तर त्यावरती सिडकोकडून व्याज लावलं जातं. इथे मात्र आता नियमात बदल करून जर समजा सिडकोला घराचं पोझिशन देण्यामध्ये किंवा सिडकोला लॉटरी काढण्यामध्ये जर उशीर होत असेल तर त्या अर्थी सिडकोने सुद्धा अर्जदारांना व्याज द्यावं. म्हणजे जेवढे दिवस लॉटरी पोस्टपोन होईल तेवढे दिवसाचं व्याज द्यावं. त्यामुळे काय होईल की कुठल्याही अर्जदारावरती अन्याय होणार नाही आणि सिडकोला कोणी म्हणजे प्रेशराईज करणार नाही की तुम्ही लवकर लॉटरी काढा म्हणून या गोष्टींचा विचार करणं सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. जे कोणी अर्जदार आहेत मित्रांनो ते सर्वसामान्य आहेत, गोरगरीब घरातले आहेत, सर्वसाधारण घरातले आहेत, मध्यमवर्गीय आहेत आणि म्हणून त्यांना या छोट्या छोट्या रकमेचं सुद्धा खूप मोठं नियोजन करावं लागतं. 5,000 रुपये महिन्याचे ऍडजस्ट करायचे म्हटलं, 10,000 रुपये महिन्याचे ऍडजस्ट करायचे म्हटलं तरी आता ऍडजस्ट होऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांचं अख्खं गणित बिघडू शकतं आणि म्हणूनच त्यांनी कुठेतरी सिडकोमध्ये अर्ज केलेला आहे. जर त्यांच्याकडे खूप मोठे पैसे असते, खूप जास्त पैसे असता तर त्यांनी सिडकोमध्ये अर्ज केला नसता. आणि म्हणून आमची सुद्धा सिडको प्रशासनाला आणि आपल्या राज्य शासनाला विनंती आहे की कृपया सर्वसाधारण अर्जदारांचा विचार करून ही सोडत लवकरात लवकर जाहीर करावी. आता माहिती आहे येणाऱ्या 10 जुलैपर्यंत पावसाळी अधिवेशन आहे. त्यापूर्वी जर ही सोडत जाहीर झाली तर कुठेतरी नक्कीच या ग्राहकांना दिलासा तर मिळणारच नाही, पण कुठेतरी ग्राहकांचा राग हा शांत होऊ शकतो, अर्जदाराचा राग हा शांत होऊ शकतो. अन्यथा पुन्हा हे अर्जदार सिडकोवरती टीका करतील, शासनावरती टीका करतील की शासनाने किंवा सिडकोने आमची फसवणूक केलेली आहे. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.